सर्वांना जय तांत्रिक. करवीर निवासिनीच्या पदपर्शाने पावन झालेल्या या करवीर नगरीमध्ये विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन या संघटनेचे 21वे द्विवार्षिक अधिवेशन अतिशय थाटामाटात सुरू झालेलं आहे. आत्ताच आदरणीय आमदार माननीय बंटी पाटील साहेब यांनी कोल्हापूरची ओळख आपल्याला थोडक्यात सांगितलेली आहे. त्यामध्ये त्यांनी आवर्जून तांबडा पांढरा रस्ता याचा उल्लेख पण केलेला आहे. तर प्रथमतः मी या कोल्हापूरचा रहिवासी म्हणून मी पुनश्च आपल्याला विनंती करतो देवकांत साहेब की आपला तांत्रिक बांधव हे तांबडा पांढरा रस्ता खाल्याशिवाय इथून जाऊ नये एवढी आपल्याला मी सर्वांना विनंती करतो. दिवे ना सांगा फक्त आदेश करा. तर या अधिवेशनाच्या निमित्तानं प्रथमतः संघटनेचं मी आभार मानतो की त्यांनी सांघिक कार्यालयाच्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनास इथं आग्रहाचं निमंत्रण देऊन इथं आमंत्रित केलं. त्याबद्दल सर्व संघटना प्रतिनिधींचं मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर असलेले आदरणीय बाराई साहेब, देवकांत साहेब, बाळासाहेब गायकवाड साहेब, संतोष गाडगे साहेब, क्षीरसागर साहेब व इतर सर्व मान्यवर, संघटनेचं अधिवेशन का व्हावं, कशासाठी व्हावं याचा देखील मगाशी बंटी साहेबांनी वावप केला की या 2 दिवसाच्या आपल्या या संघटनेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्या संघटनेचे विविध प्रश्न आपल्या संघटनेचे अध्यक्ष, त्याचबरोबर सरचिटणीस व इतर आपले संघटनेचे स्टेट लेवलचे पदाधिकारी वारंवार आपले प्रश्न घेऊन सांघिक कार्यालयाकडे येत असतात. बहुतांशी आपल्या संघटनेने सांघिक कार्यालयासमोर सादर केलेल्या प्रश्नावरती वारंवार चर्चा होऊन जे काही मुद्दे सोडवणे शक्य आहे या बाबतीमध्ये प्रशासन नक्कीच प्रत्येक वेळेला लक्ष घालत असतं. काही धोरणात्मक गोष्टी असतात. या धोरणात्मक बाबी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून औद्योगिक संबंध विभाग म्हणून आमचा निश्चित प्रयत्न असतो. पण काही गोष्टी या शासन स्तरावरती निर्णय होणं अपेक्षित असतं. शासनाकडून मार्गदर्शन मिळणं अपेक्षित असतं प्रशासनाला. त्यामुळं आपले बरेच मुद्दे म्हणजे देवकांत साहेब असतील, बाराई साहेब असतील, आपला तांत्रिक कामगारांचा स्वतंत्र वेतन श्रेणीचा प्रश्न असेल आणि असे अजून काही महत्त्वाचे विषय हे शासन दरबारी मांडताना अतिशय उत्तमरित्या आपल्या संघटना प्रतिनिधीकडून प्रशासनाला तसेच शासनाकडे सादर केलेले असतात. आणि हे सादर करत असताना वरिष्ठ प्रशासनाला अथवा शासनास आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जी प्रश्न मांडण्याची पद्धती पाहून या प्रश्नावरती आपल्याला निर्णय घेणं अपेक्षित आहे अशी प्रशासनाची भावना होती. त्याबद्दल मी सर्व तांत्रिक कामगाराच्या वतीनं आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं मी प्रथमतः आभार मानतो. कारण आपल्या संघटनेची आणि तांत्रिक कामगारांच्या प्रश्नाची जी उकल करायची जी कसब आहे आपल्या प्रतिनिधींच्याकडून ती खरोखर म्हणजे वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळं असे काही प्रश्न सोडवताना प्रशासन नक्की त्याचा सकारात्मक विचार करत असतं. आज आपण इथं मोठ्या प्रमाणात या अधिवेशनासाठी पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आला आहात. या निमित्तानं मी आपल्याला महापारेषण कंपनीच्या माध्यमातून आदरणीय कंपनीचे
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच आदरणीय सर्व संचालक मंडळ यांच्या वतीनं मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की आपल्या संघटनेचे महापारेषणच्या कंपनीमध्ये म्हणजे कंपनी प्रति जे काही आपले प्रश्न आहेत या प्रश्नामध्ये सकारात्मकपणे लक्ष घालून ज्या ज्या काही आपल्या मागण्या आहेत ह्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्या संघटना प्रतिनिधींसोबत हातात घालून काम करू आणि वरिष्ठ प्रशासनाला विश्वास देऊन आपले अधिक प्रश्न कसे मार्गी लागतील याबद्दल निश्चित प्रयत्न करू एवढी ग्वाही देतो. त्याचबरोबर आता आपलं नवीन वेतनवाढीचा करार होऊ घातलेला आहे. त्याबद्दल आम्ही तिन्ही कंपनीचे प्रशासन एकत्रित बसून या आपल्या याच्यावरती सध्या काम सुरू आहे. त्याचं काम आता आपलं सध्या अंतिम टप्प्यात आहे. परवा आपल्या सर्व संघटना प्रतिनिधींची बैठक पण झालेली आहे. त्याबाबत 5 तारखेला एक बैठक आहे. तर या वेतन पुनर्निर्धारण समितीच्या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर एक चांगली न्यूज आपल्या हाती येईल एवढं आश्वासन देतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या करवीर नगरीमध्ये स्वागत करून मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.